नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमची जी युरोपमधली ट्रिप चालू आहे त्या ट्रिपमधलं मिलॅनो, टुरिन, बोलोग्ना, व्हेरोना आणि बोल्झॅनो ही जी इटलीमधली गावं आहेत ती आमची कव्हर झाली. आणि मग बोल्झॅनोहून आमचा जो पुढचा स्टॉप होता तो होता गार्मिशला. गार्मिश पार्टेरी किचन म्हणून एक जोडी आहे गावांची, जसं आपलं पिंपरी चिंचवड आहे तसं. तर त्या गावामध्ये आमचा हॉल्ट होता. आता साधारणपणे आम्ही काय केलं होतं तर बोल्झॅनोमधनं आम्ही सकाळी साधारण 10:15ची ट्रेन घेतली होती. आणि ती जी ट्रेन आहे ती साधारण 1-2 तासानंतर मधल्या एका स्टॉपला म्हणजे इन्सब्रुकला जाणार. आणि इन्सब्रुकमध्ये गेल्यानंतर तिथून साधारण 35-40 मिनिटाचा मध्ये ब्रेक घेऊन तिथून पुढचा आमचा प्रवास होता. मग आम्ही त्याप्रमाणे बोल्झोनाला गेलो होतो. बोल्झोनामध्ये रेल्वे स्टेशनला चालतच गेलो आमच्या हॉटेलवरनं, कारण हॉटेल काही फार लांब नव्हतं. आणि तिथून तिकडं ऑटो हा विषय नसल्यामुळे तुम्हाला चालणं हे एक म्हणजे जरुरीचीच गोष्ट आहे. मग त्याप्रमाणे आम्ही चालत गेलो. तशी ट्रेन उभी होती पण गारवा होता, त्यामुळे मी अशा ठिकाणी थांबलो की जिथं आम्हाला गारवा लागणार नाही. पाऊसही थोडासा होता. आणि जेव्हा ऍक्च्युअली ट्रेनचं टायमिंग जवळ आलं तेव्हा आम्ही आत जाऊन बसलो. आता ती जी ट्रेन आहे ती ट्रेन जात असताना तिच्या बरोबर एका साईडला थोडा वेळ, दुसऱ्या साईडला थोडा वेळ असा रस्ता येत होता. त्या रस्त्यावरही रहदारी खूप होती. म्हणजे इटलीमधनं वरती जी जर्मनीला किंवा ऑस्ट्रियाला जी वाहनं जातात ती सगळी त्याच्यावर होती. तीही चांगल्या स्पीड नव्हती. आमची ट्रेनही चांगल्या स्पीड नव्हती. आता बराच वेळ आमची जी ट्रेन आहे ती एका नदीच्या काठानंच चाललेली होती, त्यामुळे नदीचं सौंदर्य आम्हाला बघता येत होतं. त्याच्यानंतर बऱ्याच डोंगरावरती साईडला दिसत होतं आम्हाला बर्फ असणारं. मग काही काही ठिकाणी त्यांचे कॅसल बिसल सुद्धा दिसत होते. असं ते सगळं बघत बघत शांतपणे आमची ट्रेन 1-2 तासामध्ये इन्सब्रुकला पोहोचली. ह्या जर्नीमध्ये एकतर नदी, डोंगर, जंगल असं सगळं सौंदर्य बघत बघत आम्ही शांतपणे इन्सब्रुकला पोहोचलो. आता इन्सब्रुकला पोहोचल्यानंतर मग इन्सब्रुकचं स्टेशन फार लहान नाहीये, ते मोठं आहे स्टेशन. त्याच्यामुळे आम्हाला तिथं सर्च करायला लागलं की आमची जी ट्रेन आहे ती कुठल्या प्लॅटफॉर्मला लागणार. मग तो प्लॅटफॉर्म बघितला, सगळं केलं आणि त्याप्रमाणे आम्ही जाऊन थांबलो. थांबल्यानंतर त्यांची जी तिथली ट्रेन होती ती ट्रेन लागलेली होती. मग त्यात आम्ही आमच्या सीट्सवर जाऊन बसलो. आता ज्या क्षणी इन्सब्रुकमधनं ट्रेन सुरू झाली त्या क्षणापासून एक चढ सुरू झाला. कॉन्स्टंट क्लाइम्बिंग, म्हणजे खाली नदी, रस्ते सगळं दिसत होतं, पण हळूहळू आम्ही त्यांच्या बरंच वर जात होतो. असं करत करत इन्सब्रुक ज्या लेवलला आहे समुद्र सपाटीपासून त्याच्यापेक्षा गार्मिश हे वर आहे. त्यामुळे आमची स्लोली ट्रेन चाललेली होती. आम्ही वरती वरती चढत चढत गेलो. तिथेही जंगल होतं, बरेच पाण्याचे स्रोत होते, त्याच्यानंतर तळी होती, काही चांगली मध्ये गावंही लागली जिथं टुरिझमसाठी गावं प्रसिद्ध आहेत. असं बघत बघत आमची गाडी गार्मिशला पोचली. आता गार्मिशला पोचल्यानंतर ऑलरेडी 3:30-4 वाजले होते आणि थोडा थोडा पाऊस चालू झाला होता. मग आता आम्हाला आमच्या हॉटेलवर जायचं होतं. मग हॉटेलवर जायचं म्हटल्यानंतर आम्ही असा विचार केला की इथं जवळ कुठतरी स्टोअर बघूयात आणि आपल्या रात्रीच्या जेवणाच्या वस्तू घेऊ आणि आपण पुढे जाऊ, ते फायद्याचं पडेल. कारण रात्री बाहेर पडता आलं नाही, काही माहीत नाही. बरं, त्या गावाची एक मजा अशी आहे की त्यांचा जो ट्रान्सपोर्ट आहे तो टेक्निकली स्पीकिंग म्हणजे समजा एक बस सुटली की त्याच्यानंतर दुसरी बस साधारणपणे 1 तासानं, म्हणजे त्यांची बसची फ्रिक्वेन्सी 1 तास आहे. दुसरी गोष्ट अशी की हे जे हॉटेल आमचं होतं त्या हॉटेलपासून जेवढ्या अंतरावर बसस्टॉप होता तेवढ्याच अंतरावर रेल्वे स्टेशन होतं. मग आम्ही तिथून गेलो. LIDLचं स्टोअर होतं, LIDL मध्ये गेलो. आम्हाला जी काही खरेदी करायची होती ती सगळी केली. थोडक्यात रात्रीच्या जेवणाची करायची होती. ब्रेकफास्टचा काही विषय नव्हता, कारण ब्रेकफास्टचं आमचं म्हणजे ते ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये देणार होते. मग तिथं थांबल्यानंतर मी जाऊन तिथल्या इन्फॉर्मेशन म्हणजे टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटरला गेलो. कारण म्हणलं आम्हाला नेक्स्ट डे जे जायचंय ते झुगस्पिट्सला जायचंय आणि त्याच्यानंतर जायचंय ते न्यूएशियन कॅसलला जायचंय. ह्या दोन्हीसाठी जाण्यासाठी काय बरं पडेल, काय नाही, किती वाजता काय सोयी आहे, त्या सगळ्या त्या बघून आलो मी. आणि मग चालत पावसातच डोक्यावर छत्री, बॅग ओढायची आणि पाठीला सॅक, असे आम्ही दोघंजण चालत रस्त्यानं साधारण 15 ते 20 मिनिटानंतर आमच्या हॉटेलपाशी पोचलो. आता हॉटेलपाशी पोचल्यानंतर मजा अशी झाली
की त्यांनी तिथे एक नंबर आम्हाला कळवला होता ह्याच्यावर मोबाईलवर. तो नंबर टाकून तिथलं एक कपाटासारखं होतं ते उघडायचं आणि ते उघडलं की एक किल्ली वरनं पडती. ती किल्ली घ्यायची, मेन गेट उघडायचं, आत जायचं, मग आपल्या खोलीच्या गेटमध्ये म्हणजे खोली उघडायची आणि चेक इन व्हायचं. मग त्याप्रमाणे आम्ही गेट उघडायला गेलो तर तेवढ्यात तिथला जो ओनर होता, म्हणजे ज्यांचं ते हॉटेल आहे, त्यांच्याच घरातलं कोणतरी सामान ठेवायला आलं होतं. मग ते आम्ही उघडल्यावर गेट त्यांनाही त्यातनंच आत आला, ठेवलं आणि आम्हाला विश केलं आणि निघून गेला. म्हणजे बाई होती ती निघून गेली. मग ते एक मजला आम्हाला सगळं सामान घेऊन चढायला लागलं कारण तिथं लिफ्ट नव्हती. मग वरती गेलो, रूममध्ये गेल्यानंतर सगळं सामान ठेवलं, थोडं फ्रेश झालो आणि पावसाचा अंदाज घेऊन आम्ही थोडंसं छत्री घेऊनच पण थोडंसं एक गावामध्ये छोटासा राऊंड मारला जवळच, की बाबा आपल्याला बाहेर पडल्यानंतर इथं जवळपास काय आहे एवढं बघायला. पण त्या दिवशी नेमकं जवळजवळ सगळं बंद होतं, आम्हाला काही फारसं काही बघायला मिळालं नाही. मग आलो आम्ही, नाहीतरी आमच्या जेवणाचं सगळं घेऊन गेलो होतोच. मग आम्ही जेवण केलं आणि जेवण करून रेस्ट घेतली. त्याच्या नेक्स्ट डे जो आमचा प्रोग्राम होता तो म्हणजे आम्ही झुकस्पीट्सला जायचो होतो. आता आदल्या दिवशी पाऊस पडला होता, त्यामुळे आम्ही मोबाईलवर चेक केलं तर झुकस्पीट्सलाही पाऊस झाला होता. पण झुकस्पीट्सचा जो पाऊस असतो तो पाऊस नसतो, ते स्नो असतं. त्यामुळे झुकस्पीट्सला चांगल्यापैकी स्नो पडलेलं होतं आणि रात्री जो पाऊस इकडे पडत होता तो तिकडे पडतच होता. मग सकाळी उठल्यानंतर आम्ही विचार केला की आपल्याला ह्या वर्षी तर, म्हणजे आदल्या वर्षी आम्ही गेलो होतो तेव्हा दोन्ही कॉगविल ट्रेन पण बंद होती आणि केबल कार पण बंद होती, त्यामुळे आम्हाला एफसी लेकपासूनच परत यायला लागलं होतं. मग ह्या वर्षी तरी किमान आपल्याला झुकस्पीट्स बघायला मिळते की नाही असा आमचा विचार चालला होता. मग आम्ही ठरवलं की आपण जायचं, काय असेल त्याप्रमाणे बघू आपण. मग थंडीसाठी जे योग्य ते कपडे घेतले, छत्री बित्री घेतली आणि चालत सुटलो. ते पहिला रेल्वे स्टेशनला आलो. आता झुकस्पीट्सला जायचं जे रेल्वे स्टेशन आहे ते मेन रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे पण वेगळं आहे. मग आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही त्याची तिकीट आधी काढलेली नव्हती, त्यामुळे आम्ही तिथं रिसेप्शनला विचारलं. मग त्यांनी सांगितलं की 75 युरो पर हेड तिकीट आहे. आम्ही दोघं म्हणल्यानंतर 150 युरोचं तिकीट आम्ही काढलं. हे तिकीट काढलं, आम्ही तिथं बसलो. थंडी चांगल्यापैकी होती, माझ्या मते टेम्परेचर 4 ते 5 डिग्री गार्मिशमध्ये होतं, म्हणजे तुम्ही झुकस्पीट्सचा विचार करू शकता. मग एक साधारण 25 ते 30 मिनिटांनंतर एक ट्रेन आली. मग आम्ही त्या ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये बसल्यानंतर ती ट्रेन त्यांच्या 11:15 10:15ची टायमिंग्स आहेत त्याप्रमाणे निघाली. आता ती जी ट्रेन होती ती रेग्युलर ट्रेन टाईपच होती, फक्त डबे कमी होते आणि जरा कम्फर्ट लेवल वेगळी होती. मग ती ट्रेन एका ठिकाणी जाती, तिथं जाऊन तुम्ही ट्रेन बदलायची आणि बदललेली ट्रेन होती ती कॉगविल ट्रेन होती. आता कॉगविल ट्रेन म्हणजे काय तर तुम्हाला एका फोटोत दिसेल, मी ट्रेनच्या खालचाही फोटो काढलाय. त्याच्यामध्ये असेच काय म्हणूया आपण, मध्ये एक 2 रुळाच्या मध्ये एक पट्टी असती आणि त्याच्यामध्ये असे दातेरी रूळ असतात आणि ते त्याच्यात चालतात, त्यामुळं ट्रेन उलटी येत नाही. म्हणजे ते कितीही चढ आला तरी ट्रेन कंट्रोल करता येते, अशा पद्धतीनं ते आहे. मग तिथं आम्ही बदलल्यानंतर आम्ही इप्सीला आलो. इप्सीला ट्रेन थांबली, तिथं बरीच लोक चढली. आम्हाला काही उतरायचं नव्हतं कारण आम्हाला माहिती होतं केबल कार चालू नाही आहे. केबल कार एन्जॉयबल आहे पण ती चालू नव्हती. मग आम्ही त्याप्रमाणे वरती निघालो. मग जाताना वाटेत एका ठिकाणी तिने थांबवलं. ज्या ठिकाणी थांबवलं तिथनं आम्हाला एफझी लेक खालचा दिसत होता. नशिबानं त्यावेळेला ढग आणि पाऊस नव्हता, त्यामुळं ते आम्हाला फोटो काढता आला आणि त्याची एक थोडीशी व्हिडिओही काढलेली आहे, ती कदाचित आता तुमची बघून झाली असेल. तर एफसी लेकची ती व्हिडिओ काढलेली आहे, ती बघितली तुम्ही आता. आणि मग तिथून आम्ही मेन ठिकाणी गेलो. ते जे मेन ठिकाण आहे ते बवेरियन आल्प्समध्ये आहे आणि त्याला झुकस्पीट्स म्हणजे प्लॅटू किंवा झुकस्पीट स्टेशन असं म्हणतात. आता ते जे स्टेशन आहे ते खूपच उंचावर आहे, 2962 मीटर त्याची उंची आहे. मग आम्ही ट्रेनमधनं उतरलो आणि चालत, जसं आम्ही स्वित्झर्लंडमध्ये गेलो होतो त्या पद्धतीनं चालत आम्ही बाहेर पडलो. नंतर चढत चढत वरती गेलो आणि मग वरती बघितलं तर तिथं एक प्रोक्लेनच्या साह्यानं माणसं जिथं फिरतात आल्यानंतर तिथलं बर्फ म्हणजे स्नो जे पडलं होतं ते काढायचं चाललं होतं. आता तो स्नो काढत होता प्रोक्लेननं, पण ते उडत होतं आमच्या अंगावर, त्याच्यामुळे भयंकर गार लागत होतं. तेवढ्यात आमचा एक ग्रुप कुठेतरी जाताना दिसला, मग त्यांना फॉलो केलं. मग ते फॉलो केल्यानंतर आम्ही जिथं गेलो तिथे एक केबल कार होती. ती जी केबल कार होती तिथून एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही झुकस्पीटचा जो ऍक्च्युअल टॉप आहे त्याला जाता. मग आम्ही बरेच लोक होतो, आम्ही थांबलो. मग ती केबल कार आली, त्याच्यात बसलो आम्ही
आणि केबल कारनं वरच्या पॉईंटला गेलो. केबल कारनं वरच्या पॉईंटला गेल्यानंतर तिथं सुद्धा आम्हाला एक एक्झिबिशन सारखं होतं, एक म्युझियम होतं, काही फोटो मी त्याचेही टाकलेले आहेत. मग ते करून आम्ही वरती गेलो, ऍक्च्युली जिथं प्लॅट्यू आहे तिथे. नशिबानं आमच्या त्यावेळेला थोडीशी उघडीप होती आणि आम्हाला जवळपासची काही काही डोंगर म्हणा किंवा एफसी लेक ह्यांचा फोटो काढता आला. ढग आले की ते सगळं बंद होतं. तिथली तुम्ही आता व्हिडिओ कदाचित बघत असाल, म्हणजे त्या भागातले व्हिडिओज आम्ही 4-5 घेतलेले आहेत. व्हिडिओज बघितले, आत आलो. आत आल्यानंतर तिथे एक हॉटेल आहे. अर्थात आम्ही काही खायचा विषय नव्हता, कारण आमचं सकाळी हेवी झालं होतं आणि दुसरं म्हणजे ते महागही असणार आम्हाला माहिती होतं आणि भूक नव्हती, त्यामुळे आम्ही काही खाल्लं नाही. पण काय काय तिथं आहे, काय काय विकतात ते सगळं बघितलं. ते बघून झाल्यानंतर परत आम्ही केबल कार पकडून खालच्या स्टॉपला आलो, की जिथून आम्हाला ट्रेन पकडायची. मग तिथं आल्यानंतर परत तिथलं शूटिंग आम्ही आधी केलं नव्हतं, त्यामुळे आम्ही परत तिथलं शूटिंग करायला गेलो. मग शूटिंग करत असताना आमच्या लक्षात आलं की शूटिंग मी दिलंय तुम्हाला त्यात, पण लक्षात असं आलं की तिथली थंडी आपल्याला बेअर होणार नाही. -4 डिग्री टेम्परेचर होतं. मग आम्ही तिथे जेवढं काही बघता आलं, शूटिंग करता आलं तेवढं केलं आमच्या कपड्याच्या लेवलवर आणि परत आत आलो आणि मग ट्रेनमध्ये येऊन परत बसलो. ट्रेनमध्ये बसल्यानंतर वाटेमध्ये आणखीन 2-3 ठिकाणं काय काय होती, विक्रीची ठिकाणं होती, हॉटेल होती, हे सगळं बघत बघत आम्ही ट्रेनमध्ये येऊन बसलो होतो. स्वित्झर्लंडमध्ये जसं ट्रेनचं स्टेशन आहे तसंच होतं हे स्टेशन आणि त्याचे ट्रेन्सही वेगळे आहेत, त्याचे मी फोटो काही काही टाकलेले आहेत. मग ट्रेनमध्ये बसलो, एक साधारण 15-20 मिनिटानंतर ट्रेन सुटली. ट्रेनला प्रचंड गर्दी होती. मग ती ट्रेन सुटल्यानंतर हळूहळू ट्रेन खाली यायला लागली. आता वर जाताना जिथं थांबली होती ट्रेन फोटो काढायला, तिथं आत्ता थांबली नाही, कारण ती वर जाताना थांबती, येताना थांबत नाही. पण तिला 2 ठिकाणी क्रॉसिंगसाठी थांबायला लागलं. म्हणजे आमची ट्रेन थांबायची, खालून वर येणारी ट्रेन आम्हाला क्रॉस होऊन जायची, मग आम्ही ट्रॅक चेंज करून खाली जायचं. असं करत 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 आम्ही साधारणपणे अर्धा तास लागला खाली एफझीला आलो. एफझीला आल्यानंतर काय झालं, तर ट्रेनमधले जवळजवळ 70% लोक उतरले आणि तिथले एफझीमधले काही लोक त्यात बसले. मग एफझीमध्ये ते जे काही एक्सचेंज झालं, तर आम्ही काही उतरलोच नाही खाली, कारण आम्हाला जरूर नव्हती. एफझी गेल्या वर्षी आम्ही बघितलेला होता, त्यामुळे एफझीला काही आम्ही गेलो नाही. तर त्याच्यामध्ये वरचा जो सेक्शन होता, एफझी लेकचा फोटोग्राफी जिथनं करत होतो त्याच्यापासून पुढं पूर्णपणे वरपर्यंत टनल होतं आणि मधला सेक्शन होता तो जंगलाचा होता. आता हा अँगल किती आहे, तर 25 ते 30 डिग्री अँगल आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एफझीला उभे राहता की नाही, तेव्हा तुम्हाला वरचा जो टोकाचा पॉइंट आहे तो दिसतो. म्हणजे एकच डोंगर आहे तो, त्या डोंगरामधनच हा बोगदा काढलाय. त्याच्यामुळं त्याला स्टीपनेस भरपूर आहे, त्यामुळं त्याला कॉकव्हील ट्रेनच आवश्यक आहे. त्याप्रमाणे कॉकव्हील ट्रेननं आम्ही खाली उतरलो. तिथून पुढे गेल्यानंतर परत आम्हाला ट्रेन बदलायला लागली. म्हणजे आम्ही त्या कॉकव्हीलमधनं उतरलो, रेग्युलर ट्रेनमध्ये बसलो. ती रेग्युलर ट्रेन मग पुन्हा आम्हाला घेऊन गार्मिशला आली. वाटेत सगळीकडे जंगल, काही मी आता फोटो वाटेतले काढलेले आहेत, त्यांची वेगवेगळी घरं आहेत, म्हणजे त्यांच्या घराची डिझाईन्स वेगळी आहेत, त्याच्यावर रंगवलेलं असतं, काय काय बरंच आहे, त्याचेही मी फोटो टाकलेले आहेत. मग हे सगळं करून आम्ही जेव्हा गार्मिशला आलो तेव्हा साधारणपणे 4:30 ते 5 वाजलेले होते. आता 4:30-5 म्हणजे सकाळी आम्ही निघालो होतो 11:15ला. 2 तास जायला, 2 तास यायला आणि त्या वरच्या थंड ह्याच्यामध्ये आम्ही एक 2 तास असं करत आम्हाला 4:30-5 वाजले होते. मग आम्ही परत म्हणलं गावात फिरून येऊया, कारण नेमका पाऊस नव्हता. मग गावाच्या सेंटरमध्येच थोडंसं काय म्हणूया आपण, कारंज एक आहे, एक बाग आहे, ते टुरिस्ट ऑफिस आहे, नंतर LIDL होतं, तिथं थोडीशी परत संध्याकाळच्या जेवणाची खरेदी केली. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला कुठल्या बसनं जायचंय, ती बस कुठून सुटती, हे सगळं चेक केलं. हे सगळं करून झाल्यानंतर मग आम्ही चालत चालत आमच्या हॉटेलला आलो. हॉटेलला आल्यानंतर साधारणपणे 7 वाजले होते. हां, पण हॉटेलला यायच्या आधी आम्ही आणखीन एक मजा केली, कारण आमच्याकडं तिकीट कुठल्याच बसची काढायची नव्हती. त्यामुळे आम्ही तो जो काही टुरिस्ट स्पॉट होता तिथं गेल्यानंतर एक बस नेमकी आली. आम्ही म्हणलं ह्याच बसमध्ये बसायचं, तिथंच परत उतरायचं. मग आम्ही बसमध्ये बसलो आणि ती बस बरंच कुठं कुठं फिरून आली. म्हणजे गार्मिशमध्ये फिरली, मग पार्टेरी किचनमध्ये फिरली, त्याच्यानंतर आणखीन एक पुढचा स्टॉप आहे त्या एरियामध्ये गेली, तिथं एक 10 मिनिटं थांबली, परत आली. हा सगळा जो आमचा बसचा प्रवास आहे तो आम्हाला एन्जॉय करता आला. काही नाही, तिकीट काढायचं नव्हतं, बसनं आम्ही फिरलो. मला वाटतं 8 नंबरची बस होती, ती फिरून आम्ही पुन्हा स्पॉटला आलो आणि तिथून मग चालत आमच्या लॉजवर आलो आणि जेवण वगैरे करून रेस्ट घेतली. कारण दुसऱ्या दिवशी जे आम्हाला जायचं होतं ते न्यूएस्टियन कॅसलला जायचं होतं.
हे जे न्यूएशियन कॅसल आहे त्याच्यासाठी आम्हाला बस पकडायची होती. कुठून? तर गारमी स्टेशनच्या बाहेरून बस पकडायची होती. ती डायरेक्टली न्यूएशियन कॅसलच्या खालचं जे गाव आहे तिथं जाते. त्यामुळे ती बस किती वाजता आहे, आम्हाला किती वाजता पोचलं पाहिजे, हे सगळं आम्ही चेक केलं आणि त्या पद्धतीनं आम्ही रेस्ट घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्याप्रमाणे बाहेर पडलो. तुम्ही माझा व्हिडिओ बघताय आणि एन्जॉय करताय, बर्फात गेल्यासारखं तुम्हालाही वाटलं असेल, याबद्दल धन्यवाद. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे अजूनही तुम्हाला व्हिडिओज मिळतील. नॉर्मली मराठीमध्ये व्हिडिओज होत नाहीत, म्हणून तुम्ही हे व्हिडिओज पॉप्युलर करा. तुम्ही व्हिडिओ बघत असल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.